सलामीचे फलंदाज विराज मडवी आणि यश पाटील. सलामीचे गोलंदाज सचिन नाईक. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते धीरज भोईर आणि चांगलं बॅकअप म्हणावं लागेल ते भावेश नाईक याचं. आणि एक धाव इथे मात्र चोरटी धाव म्हणावं लागेल पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 1. पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा राईट अप राऊंड द विकेट हे गोलंदाजी करताना आपल्याला पाहिलं व्हेरिएशनची खान असलेला गोलंदाज. तर मात्र सुंदर असा फटका यश पाटील याच्या बॅट मधून. कॅरम मध्ये जसं आपण सोंगटी काढतो तसंच इथे मात्र फटका म्हणावा लागेल तो फलंदाज यश पाटील याचा. मात्र सुंदर असा चेंडू आणि पंचांचा इशारा तर लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या झाली ती तब्बल 6. बेहतरीन गेंदबाजी का यहाँ पर नमूना पेश करते हुए यहाँ पर गेंदबाजी के मार्ग पर सचिन नाइक और यहाँ पर बेहतरीन और ये चेंडू जारी है मैदान के बाहर और ये 6 रन. रन पहुंच चुके हैं इस 6 रन के बदौलत 12 रन. और यहाँ पर अच्छी बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाजों के ओर से और 1 रन की यहाँ पर दोनों बल्लेबाज रन संख्या पहुंच चुके हैं इस 1 रन की बदौलत 13 रन. बोनकोडे संघाचे एक कट्टर समर्थक प्रमोदजी पाटील यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येते प्रवीण पाटील आणि एकच धाव. धावसंख्या या एका धावेने धावफलकावर धावसंख्या आहे ती 14. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14. नवीन गोलंदाज सचिन नाईक याची आपण पहिलं षटक पाहिलं. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मिस्टर 360 मिस्टर फ्लेक्सिबल असे कित्येक नाव या खेळाडूला आपण नक्कीच पाहिलेत. मालिकावीर च किती पारदर्शक हा खेळाडू पाहायला मिळाला तोच धीरज भोईर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि एक धाव पुन्हा आणि दुसरे धाव देखील इथे मात्र पूर्ण होते. या 2 धावसंख्येने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती तब्बल 16. 3 षटकांचा सामना. धावसंख्या आहे ती धावफलकावर 16 धावा.
सुंदर अशी फलंदाजी म्हणायला लागेल आतापर्यंत उत्कर्ष दिवा या संघाची. तर मात्र बॅटची इनर एज आणि चेंडू चाललाय तो डी रिझन मध्ये. धावसंख्यात 1 ने वाढ पुन्हा एकदा होते. धावसंख्या झाली ती तब्बल 17 धावा. धावसंख्या आहे ती 17. आता बघूया 17 वर कोणाला खतरा असेल, फलंदाजाला की गोलंदाजाला. या षटकातील तिसरा चेंडू. ता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 18. आणि आमचे कोलीबॉय संघाचे कार्यकर्ते सुहासजी गायकवाड. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय तो एकच धाव. सुंदर असा यष्टीरक्षण म्हणावं लागेल तिथे विशालाचं. आणि धावसंख्यात 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ते आता मात्र 19. धावसंख्या 19 धावपलकर आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र पंचांचा इशारा ते 1 धाव. धावसंख्या झाली ती तब्बल 20. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. शेवटचा चेंडू अजून या षटकातील शिल्लक. आणि आता मात्र बॅटची इनर एज आणि एकच धाव. या एका धावाने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा षटक अजूनही शिल्लक. आमचे बोनकोडे गावातील सुशांतजी म्हात्रे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचं इथे मात्र आम्ही यथोचित स्वागत करतोय. आपण या आला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्या देखील आपलं हार्दिक असं स्वागत. नवीन गोलंदाज मार्कवर भावेश नाईक. या इनिंग मधील शेवटचा षटक 3 षटकांचा सामना. धावसंख्या धावफलकावर 21. या आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. संख्यात 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती तब्बल 22. निर्धाव चेंडूची सांगता झाली, माफ करा. धावसंख्या 21. आणि इथे मात्र फलंदाज बाद होते.
नवीन फलंदाज श्रीकांत नारायणकर, एक हार्ड हिटर बॅट्समॅन आपण कित्येक वर्षापासून या संघामध्ये पाहतोय. श्रीकांत त्याला तोच फलंदाज आता मात्र वन डाऊनच्या रूपात इथे मात्र मैदानामध्ये आता मात्र स्ट्राईकला येतो विराज. हा मात्र मोठा फटका विराजाच्या बॅट मधून येतो, षटकार आणि 7 धाब्याने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली तब्बल 27 धावा. धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. के के पॅनलचे आमचे पंच कैलाजी नाईक आणि किरण नाईक एक उत्कृष्ट पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. धावसंख्या झाली ती तब्बल 27 धावसंख्या. धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू शिल्लक अजून या षटकातील. आणि इथे मात्र थोडासा दुखापत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विराज मडवी, प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की त्यांनी गार्ड घेऊन खेळणं अनिवार्य आहे. विराज मडवी थोडासा दुखापत आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करतो पंच विनीत दळवी यांना, पंचांनी जरा या संघाचे पॅकर अमित तांडेल खूप खुश आपल्या अजून या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या येते 27. मोठा फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे चेंडू चाललाय आणि इथे मात्र प्रवीण याच्याकडून गफलत आणि चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र गफलत होताना पाहायला मिळाली आणि चेंडू चाललाय तो चौकाराच्या रूपाने. धावसंख्या झाली ती तब्बल 31. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधील. सामोरं जाईल तो विराज मडवी. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. तर मात्र बॅटची इनरेज लागते आणि फलंदाज इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय आणि धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळाली ती 31 धावा आणि आव्हान इथे ठेवण्यात आले ते धारावी संघासमोर. या संघाचे पॅकर अमित तांडेल नक्कीच आपल्याला खुश पाहायला मिळतात.
सामना सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रेक्षक इथे वाट बघत आहेत सामन्याची. पंचांना देखील विनंती आहे की सामन्याला सुरुवात करावी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बॉल पुरवायचा मैदानामध्ये. तुर्भे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जो कोणी खेळाडू आला असेल आपल्याला विनंती आहे. सलामीचे फलंदाज विशाल भोईर आणि भावेश नाईक आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज वैभव मडवी. प्रचंड अनुभव असलेला हा गोलंदाज. सामन्याला सुरुवात करायची पंचांना विनंती आहे. नाहीतर फायनलचा सामना हा फक्त 1 षटकांचा खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. वेळेला महत्व द्या. गोलंदाजी मार्कर वैभव मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला तो फलंदाज भावेश. गोलंदाजी मार्कर गोलंदाज वैभव मडवी. पहिला चेंडू इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा आहे तो डी रिजन मध्ये चेंडू चाललाय आणि एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या श्री गणेशा होतो इथे धारावे संघाचा. तब्बल 32 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलं इथे दिवा संघाने धारावे संघासमोर. पुन्हा एकदा या षटकातली दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज वैभव मडवी सज्ज होईल. मात्र बॅटची इनरेज होते आणि जे क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र रनआउटची संधी इथे मात्र उकवलेली आहे ती क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती तब्बल 2. सुंदर अशी गोलंदाजी मानायला गेली वैभव मडवी याची. आता मात्र काहीसा इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज वैभव मडवी. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील इथे मात्र सहज गती पूर्ण होते आणि 2 धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती तब्बल 4. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज वैभव मडवी याचे. तब्बल आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज वैभव याने. षटकातील 14 चेंडू घेऊन आता मात्र मोठा फटका आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि हा येतो उत्तुंग असा खणखणीत षटकार. या 6 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावर. मी विनंती करतो
कुमार 11 तुर्भे या संघाच्या कर्णधाराला की त्याने नाणेफेकीकरणासाठी त्वरित यायचे आणि खेळाडूंना सुवर्ण संधी असेल. जर रोहित शर्माच्या बॅनरवर चेंडू जाऊन आदळला तर त्या खेळाडूला तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक इथे देण्यात येईल. आणि आदरणीय नितीनजी लहारे साहेब यांचं देखील इथे मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो तो गोलंदाज वैभव मडवी. आदरणीय नितीनजी लहारे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. संध्याकाळचं सत्र शेवटचा चेंडू अजून या षटकातील शिल्लक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू चाललाय तर पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावसंख्या झाली ती तब्बल 16 धावा. धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण असेल ते 12 चेंडू 12 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा 12 चेंडू असं समीकरण. नवीन गोलंदाजी मार्कर राहुल साळवे असा उंचपुरा गोलंदाज डावखुरा गोलंदाज राहुल साळवे आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 16 धावा असं समीकरण. सकाळच्या सत्रामध्ये हा गोलंदाज आपल्याला अनअवेलेबल पाहायला मिळाला. आता मात्र आपण याला ड्रीम 11 मध्ये घेऊ शकता. आणि आमचे आदरणीय प्रवीणजी नाईक साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अमित तांडेले खूप खुश आहे. त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये चांगलाच खेळलेला आहे. अमित तांडेल चांगलेच खुश आपल्याला पाहायला मिळतात. करतो 2 मिनिटं. पहिला चेंडू इथे मात्र अकुडपदे चेंडू पॉइंटच्या दिशेने चालला आणि चेंडू चाललाय तो चौकाराच्या रूपात 4 धावा. आणि भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांचे कट्टर समर्थक कोलिवाडा संघातील प्रत्येक खेळाडू रोहित शर्मा यांचा कट्टर फॅन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या वतीने इथे जो बॅनर लावलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने तिथे जर डायरेक्ट चेंडू आदळला तर त्या खेळाडूला तब्बल 500 रुपये देण्याचा इथे जाहीर केलेला आहे ते कमिटीकडून. आणि आता इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथे क्षेत्ररक्षक येतं यश आणि 2 धावा इथे मात्र चोरटी धाव म्हणा लागेल. काहीस क्षेत्ररक्षणामध्ये इथे चूक. 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. आता मात्र सुंदर असा चेंडू आणि तेवढं चांगलं इथे मात्र क्लास पाहायला मिळतोय भावेश नायकाचा. आणि एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झालेली तब्बल 23 धावा. आदरणीय संतोषजी नाईक साहेब यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवावी. आपला बोनकोडे कोलीवाडा आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा या षटकातील 14 चेंडू घेऊन आता मात्र चेंडू इथे मात्र अंगाला आदळतोय आणि 1 धाव इथे मात्र पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने धावसंख्यात वाढ. आदरणीय संतोषजी नाईक साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवावी. मी आपलं इथे आणि इथे मात्र झोईल इथे मात्र सुटतोय विशाल याचा आणि 1 धाव इथे मात्र पूर्ण होते. या एका धावेने धावसंख्यात वाढ होते. संतोषजी नाईक साहेबांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवावी. आपल्या या स्पर्धेमध्ये
आता मात्र उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र विशाल पाटील याच्याकडून इथे मात्र झेल सुटतोय. आदरणीय संतोषजी नाईक साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करतो हनुमंतजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते संतोषजी नाईक साहेब यांचं इथे मात्र मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे मात्र सत्कार केला जातोय. मी विनंती करतो आता मात्र समीकरण आहे ते चेंडू धावा 6 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार कोण हारणार हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यश पाटील 49 पुरा असा गोलंदाज. बघूया हे 6 चेंडू 6 धावा डिपेंड करेल का. दिवाचे प्रेक्षक घर बसलेले प्रेक्षक हे मॅच नक्की पाहत असतील. त्यांचा देखील काळजाचे टोके आता मात्र नक्कीच वाढलेले असतील. तर तेवढेच धारावीत गावात देखील प्रेक्षक बघत असतील. त्यांचे देखील काळजाचे डोके आता मात्र फास्ट झालेले असतील. 6 चेंडू 6 धावा असा रंगतदार सामना आजच्या दिवसातील. आता मात्र पंचांचा इशारा आहे ते व्हाईट बॉल आणि 1 धाव. 5 धावांची अजूनही गरज असेल. 6 चेंडू 5 धावा असं समीकरण. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक येतो आणि ते मात्र यश पाटील ते मात्र चौकार. यश पाटील तिथे क्षेत्ररक्षक होता. काहीसा लॉंग ऑफ हा वाईडिश केला होता त्यामुळे चेंडू हा मात्र थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला आणि चौकाराच्या रूपात इथे मात्र धावसंख्यात वाढ झाली. धावसंख्या आता मात्र तब्बल 31. आता मात्र 1 धावेची संख्येची गरज असते. 5 चेंडू 1 धावा. मोठा फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक येते विराज मडवी आणि इथे मात्र भावेश नाईक याची खेळी इथे मात्र संपुष्टात येते आणि कमिटीतील ओम नाईक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपल्याला कोली बॉयज या संघाकडून आणि बोनकोडे कोलीवाडा या संघाकडून देखील आपल्याला सहर्ष सहर्ष स्वागत आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नवीन फलंदाज धीरज भोईर 4 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असेल. आता मात्र 4 चेंडू 1 धावा 1 धावा 4 चेंडू. आणि इथे मात्र नो बॉल आणि तुर्बे संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. तुर्बे संघ आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश नाईक
याला इथं मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. भावेश नाईक याला विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि टॉस करण्यासाठी इथं मात्र सचिन नाईक आणि कुमार इलेव्हन तुर्भे संघाचे